नमस्कार मित्रांनो, हे आपलं हरभऱ्याचं केलेलं क्षेत्र आहे 6 एकर आणि याची आपण पेरणी केलेली होती 23 तारखेला. आपण पेरणीचा पण याचा व्हिडिओ टाकलेला आहे 23/11/2024 या रोजी आपण पेरलेला हा हरभरा आहे आणि याला आज दिवस झाले आहे 23/8/16 दिवस झालेले आहे याला. हे बघा, ही पण आपण पट्टा पद्धतच केलेली आहे. पट्टा पद्धत आपण तिथं घरच्या वावरात जशी केलेली आहे तशीच इथे पण केलेली आहे. बघा, हा पाण्याचा फरक आहे, काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त. पाणी आपण आधी दिलं होतं तरी पण हे बघा किती ऊत निघाला आहे. आपण हा पाणी देऊन पेरलेला हरभरा आहे. आधी याला एक पाणी आधी दिलं होतं आपण, सर्व सोयाबीन बाकी तण निघू दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून पेरल्याच्या नंतर पुन्हा आपण इथे पाणी दिलेलं आहे. 2-2.5 तास अशी शिप दिलेली होती आपण सिंगल पाईपवर. पण तरी हे जे वावर आहे हे बघा किती ऊत निघाला आहे. डवऱ्याचं नियोजन या वावरात आपल्याला लगेचच करावं लागणार आहे. तण खूप आहे या वावरामध्ये. 15 दिवसात बघा कसा दिसतोय हरभरा, चांगल्या प्रकारे आहे. पंधरा दिवस झालेले आहे आणि ज्या ठिकाणी पाणी कमी पोचलेलं आहे किंवा आधीचं पाणी कमी गेलं आहे आणि नंतरचं गेलं आहे त्या ठिकाणी अजून पुन्हा आपल्याला एक म्हणजे थोडं पाणी द्यावं लागेल. त्या ठिकाणी त्याला निघायला वेळ लागेल. अशा प्रकारचा हा आपला केलेल्या वावरातला हरभरा आहे. हे एक वावर आहे आणि दुसरं एक वावर आहे, ते पण 6 एकरचंच आहे आणि त्याची पेरणी आपण 1 डिसेंबर 2024 रोजी तो पेरलेला आहे आणि त्याला आज आता पाणी सुरू आहे. आपण तो पण टाकणारच आहे व्हिडिओ. असं हे केलेलं वावर आहे. याचे पण व्हिडिओ आपण वेळोवेळी टाकत जाऊ. त्याचं पण नियोजन मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला काही कमेंट्स करून सांगा काय चुकते काय नाही चुकत. माझं नियोजन तुम्हाला आवडत असेल तर त्याचं कमेंटमध्ये करून सांगा मला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.